वरांचं करूया सहर्ष स्वागत। 4 दशकांची 43 वर्षांची परंपरा लाभलेली श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक 2025 चा फायनलचा मॅच। प्रेक्षको तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये घेतलं, फक्त टाळ्यांचा गजर थांबू नका। टाळ्या कारण चाफेवाडी चषकासाठी आयोजनासाठी एकदा टाळ्यांचा गजर येऊ द्या। इतकं भव्य दिव्य असं आयोजन सफाळा ग्राहक या वासियांसाठी दिलेली क्रिकेटची मेजवानी गेले आपण आठवडाभर खऱ्या अर्थाने पहिला क्रिकेटचा महोत्सव सप्ताह होता। क्रिकेटचा आम्ही उडवली दांडी आन केला या पत्ता गुल। थँक्यू। दांडी नाही उडाली, पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय। पहिल्या चेंडूवरती उमेशच्या बॅट मधून फुल टॉस स्वीप केला चेंडूला, आणि नुसता स्वीप नाही, माहिती आहे उमेशला आपल्याला क्लीन स्वीप करायचा आहे। एनसीसी सफाळ्याला क्लीन स्वीप करायचा, मॅचला जिंकायचं आहे, ट्रॉफी जिंकायची आहे। या मैदानावरती एक कॅश प्राइज आलंय, कॅश प्राइज आलंय, त्याचाही उल्लेख होईल। बॅक ऑफ द हँड चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न व्हाईट स्लॉग आपला क्षेत्ररक्षक आहेत। एक धावे चेंडूवरती पूर्ण। दोन्ही खेळाडूंपैकी दोन्ही संघांपैकी कोणत्याही खेळाडूनं जर अर्धशतक ठोकलं तर माने पॅकर्स यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आलंय, कोणीही ठोका। आणि दुसऱ्या बाजूला द्वारकामाई चिखलपाडा संघाच्या कुठल्याही खेळाडूंना जर 3 विकेट घेतले तर अजय भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक द्वारकामाई चिखलपाडा संघाला अजय भोईर यांच्या माध्यमातून लगावण्यात आलेलं आहे। पहिल्या 2 बॉलचा केस संपलाय। 5 धावा धावफलकावरती, एका बाजूला विनायक, दुसऱ्या बाजूला उमेश, स्ट्राईक एंडवरती विनायक। बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका मात्र सुंदर खेळला आणि चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार। पंचांचा सिग्नल, 6 रन, सिक्सर। उडवली दांडी आन केला या पत्ता गुले। सफाळ शहरचा फेवाडी चषक लई पॉवरफुल। पॉवरफुल वंडरफुल सर्व काही पाहिलं आपण। याही चेंडूला पाहिलं तर स्वीप केलं गेलं, चेंडूला पाठवलं। विनायकने काय केलं बघा, मागच्या काही चेंडूचा खेळ पाहिला, काही सामन्याचा खेळ पाहिला तर विनायकला ऑफ साईडला पहिला फटके केले। आता काय केले, कसं केलं माहिती का, सफाला स्टेशनला उतरा, जर तिकीट नाही काढलं तर टीसी कोणत्या ठिकाणी असतो आपल्याला माहिती आहे, मग आपण टर्न मारून त्या साईडने जातो। विनायकने तेच केलंय, टर्न मारून त्या साईडला हा चौका ठोकलाय। विनायकच्या बॅटमधनं हा चौकार षटकार ठोकलाय। या षटकानं धावफलक जाऊन पोहोचलाय 11 वरती। सामना सुरू आहे, फायनलचा मॅच। आता या साईडला कभी ये साईड कभी उस साईड, चेंडू गेला थर्ड मॅन रिजन मध्ये, चौकार, 4 धावा। कभी खुशी कभी गम वाला मामला सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो। आणि अंकुश भोईरच्या अगेन्स्ट खेळत असताना मैदानावरती विनायकला कशी बॅटिंग करायची विनायकला परफेक्ट माहित आहेत। पाहताना स्विच कळला, हा फटका मैदानावरती स्वीट हिट कळला आणि बॉल मात्र निघून गेला। पाठीमागे आपण पाहिलं तर आउटफील्ड सुपर फास्ट आहे, त्यामुळे हा बॉल वेगाने निघून गेलाय। रन मैदानावरती बनवलाय 15 धावा। पुढचा बॉल ओव्हर द विकेट पुढला गेले, मात्र जितकी जागा बनवायची होती, जितका रूम करायचं होतं तितका रूम मात्र नाही बनवू शकले। सरळ चेंडू विकेट किपरच्या दिशेने मार्ग सजवलाय, डॉट बॉल आलाय। तुकाराम सर, बराबरीच मॅच मात्र मैदानावरती पाहायला मिळेल का, प्रेक्षकांच्या नजरा त्याच्यावरती लागल्या आहेत। आणि डीबीएन लाईव्हला सध्या ही प्लेअर पोझिशन दाखवली जातात, कशा प्रकारे फिल्डिंगची रचना आहे। नक्की जसं तुम्ही उल्लेख केला, काटेकी टक्कर आहे, काटेकी टक्कर आहे दोन्हीमध्ये। एक कॅश प्राइज आले हॅट्रिक साठी, काटेकी टक्कर आहे मैदानावरती। स्वीप केला पुन्हा एकदा, फुल टॉस बॉल, फुल टॉस बॉल, त्या फुल टॉस बॉलला स्वीप केला चेंडू पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चौकार, 4 धावा। जमली आज सारी पोर क्रिकेटच्या या ग्राउंडवर, क्रिकेटच्या या ग्राउंडवर, क्रिकेटच्या या ग्राउंडवर। मोठी चौकार आणि षटकार, खेळाडू हाय लई डेंजर, खेळाडू हाय लई डेंजर। पहिला षटका देखील पाहिला, पहिल्या षटकामध्ये काय घड, अंकुश कदम यांच्याकडनं आलाय, त्याची गरज द्वारकामाई चिखलपाड्याला आहे। ते मॅडन ओव्हरची आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होईल जयेश या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी त्यांना आतापर्यंत दाताळलेली आहे, त्यामुळे त्याही गोष्टीचा उल्लेख आपण करणार आहोत। आणि पहिल्या षटकामध्ये एनसीसी सफाला संघाला जी स्टार्ट हवी होती ना, ती स्टार्ट त्यांनी मिळवलेली आहे। सेकंड ओव्हर जयेश, पहिला बॉल आपण पाहिलं, खेळाडू मात्र जसे बाहेर निघाले तसं मात्र त्यांना ओळखलं, लगेच मात्र बॉल आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर घेऊन गेले। ही जयेश यांची स्पेशालिटी आहे, ती मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। पहिला बॉल डॉट, नक्की जसं तुम्ही पहिला थोडासा शफल केला होता, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न जयेश यांनी केला होता। त्यांना माहिती आहे फायनलचा मॅच आहे, ही संधी गमवायची नाहीये, ही संधी साधायची आहे। स्वतःला सांगायचं आहे, स्वतःला सांगायचं इथपर्यंतचा प्रवास आम्ही केलेला आहे त्या ट्रॉफीसाठी, त्या चमचम त्या ट्रॉफीसाठी, त्या चषकासाठी, नंबर 1 बनण्यासाठी आम्ही जो प्रवास केला मागच्या 6 दिवसामध्ये, तो खेळ झालाय आणि त्या ट्रॉफीला घेऊन जाणार, ट्रॉफीला घेऊन जाणार।
ट्रॉफीला घेऊन जाण्याचा प्रयत्न चेंडू झालाय सीमारेषे तुम्हाला तुम्ही थोडस पाठ दाखवली पाठ नाही दाखवायची आहे चेंडूला दाखवली पाठ चेंडू गेला पाठीमागे सीमारेषा पार चौकार आमची टॉप लेवलला चर्चा आहे एसके बॉईज झुकेगा नाही एसके बॉईज झुकेगा नाही एसके बॉईज झुकेगा नाही आज ट्रेंडिंग थँक्यू फोर्स केला बॉलला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळालं आणि तोपर्यंत चेंडू मात्र निघून गेला सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारासाठी धावा फलकावरती 23 पुढचा बॉल पाठीमागे खेळायचं होतं चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही स्वतःवरती नाखुश दिसतात नाराज दिसतात आणि हा स्ट्रोक मात्र खेळायचं होतं खास करून फाईन लेगला मात्र बीट करायचं होतं पण त्या झोन मध्ये नाही घेऊ शकले रन मैदानावरती 1.3 चेंडू नंतर 23 धावा फलकावरती लगावण्यात आल्यात नाही त्याच करता दोन्ही टीमने एकमेकांना सांगायचं बाबा असं सांगू नका की अजून टाइम आहे नेव्हर से देयर इज अ स्टिल टाइम और मे बी नेक्स्ट टाइम बिकॉज ऑल्सो कॉन्सेप्ट इज टू लेट कभी नहीं कहना अभी थोड़ी सी देर है ऑफ स्टंपच्या बाहेर उमेशच्या बॅटमधून फटका निघाला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं फायनल साठी राखून ठेवला होता उमेशने आपला खेळ आणि तो दाखवलाय षटकार नावाचं असा फेमस आहे नावाचं असा फेमस आहे नावाचं असा फेमस आहे अशी बातच न्यारी बाय यांचा असतो एकच थँक्यू या स्पर्धेतील 319वा षटकार मैदानावरती खेळलाय पुण्यात आपण पाहिलं तर मोठा वर्ग खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू तिथे डॉट आलाय 04060 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धावसंख्या 29-29 त्याच वेळेला बघितलं तर सन्माननीय अंजली किनिया मॅडम यांचा देखील शुभागमन सरपंच आहेत ते विद्यमान सरपंच विरातन बुद्रुकच्या विद्यमान सरपंच अंजली किनिया मॅडम यांचंही देखील शुभागमन झालंय आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी ज्याच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य करण्यात आलेले आहे त्यांचं शुभागमन व्यासपीठावरती झालंय 1.5 षटकांचा खेळ धावा फलकावरती 29 ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली यावेळेला टिपला जाईल उमेशच्या खेळीला आलाय पूर्णविराम 2 षटकांचा खेळ संपलाय धावा फलकावरती 29-29 सफाळ शहरचा बेवाडी चषक आहे लय पॉवरफुल सफाळ शहरचा बेवाडी चषक आहे लय पॉवरफुल पॉवरफुल चषक आहे पॉवरफुल चषकामध्ये पॉवरफुल बॅटिंग उमेशने केले 8 चेंडूमध्ये 15 धावांची खेळी साकारली 2 चौकार 1 षटकारणी सदलेली उमेशची खेळी फायनलच्या मॅच मध्ये फायनलचा टच द्यायचा होता आणि या फायनलचा टच देताना ही खेळी साकारली आहेत आणि त्या खेळीला संपुष्टात आणलं ते जयेशनं समोर प्रांजल होते प्रांजलनं हा आरामातरित्या झेल टिपलाय 2 षटकांचा खेळ धावा 29-29 आहेत इथून जर पाहिलं 5 षटकांचा मॅच आहे मागच्या सामन्यामध्ये आपण 70च्या वरचा पाठलाग पाहिलाय आणि ते पाहता प्रयत्न तोच असणार आहे यस सध्या आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विरातन बुद्रुकच्या आपण या मैदानावरती आहोत आणि जिथे आपण मॅचचा आनंद घेत आहेत आणि सध्या रंगलेला मॅच आहे फायनलची मॅच रंगलेली आहे तिथे पहिला डाव सध्या आपण पाहता सुरू आहेत आणि उमेशने केलेली बॅटिंग त्या बॅटिंगची सध्या हायलाइट्स मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून सध्या आपल्या स्क्रीनवरती केलं होतं कशी त्यानं बॅटिंग केलेत 2 चौकार त्याने कसे खेळलेत 1 षटकार त्याने कसा मारलायत आणि जास्तीत जास्त ऑफ साइडला त्यानं मात्र मैदानावरती बॅटिंग केली होती त्याही गोष्टी डीबीएन लाईव्हच्या वतीने दाखवण्यात आल्यात नक्कीच लागोपाठचे 3 चौकार 3 षटकार 3 विकेट साठी मराठी दणका फेम मिलिंद किरे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे स्विच हिट करायचा होता स्विच हिट करायचा विकेट 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 असं होतं एकदा का जोडी तुटली की विकेट लगेच येतो बॅक टू बॅक हा दुसरा विकेट आलाय विनायक डिपार्ट्स गॉन पालघर जिल्हा सफाळ शहर चाफेवाडी आमचा इलाका चाफेवाडी आमचा इलाका चाफेवाडी आमचा इलाका आमच्या चाफेवाडी चषकाची बरोबरी कोणी करू नका बरोबरी हा सर्व प्रेक्षक वर्ग आपण बरोबर स्क्रीनवरती पाहू शकता डीबीच्या स्क्रीनवरती मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या मैदानावरती आलाय श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक 2025 4 दशकांची परंपरा लाभलेली आहे सन्माननीय राहुलजी जाधव देखील तिथे उपस्थित आहेत त्यांना विनंती आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न याच्या त्या जोडीला संदीपजी भोईर हे देखील आहेत आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती येऊन आसन असं व्हायचंय जोडी तुटली ना काय असं होतं पार्टनरशिप झाली होती पार्टनरशिप ब्रेक झाले आणि एका पाठोपाठ एक 2 विकेट आले 2 विकेट आल्या 2 विकेट मैदानावरती धावफलकावर त्याचा धावेला थोडा ब्रेक लावलाय 29 धावा 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत अंकुश यांच्याकडे ती स्पेशालिटी आहेत अंकुश मैदानावरती विकेट टेकर खेळाडू म्हणून नेहमी आपण त्यांना पाहिलेले आहेत द्वारकामाई चिखलपाडा संघाच्या माध्यमातून आणि एक उत्कृष्ट कीबोर्ड प्लेअर देखील आहेत ते सध्या मैदानावरती अंकुश घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत जबाबदारी त्यांच्यावरती आहेत पण अंकुश यांच्या अगेन्स्ट लगेच तेजस यांना घेऊन आलेले आहेत
लेफ्टी बॅटर आहेत, लेफ्ट हँड बॅट्समॅन आहेत, त्यांना मैदानावरती घेऊन आल्यात. कारण की लेफ्ट आर्म गोलंदाज ज्यावेळी तुमच्या समोर असतो त्यावेळी तुमच्याकडे असतो लेफ्ट हँड बॅट्समॅन मात्र त्याला पुढे आणायचं असतो आणि तोच लेफ्ट हँड बॅट्समॅन सध्या पुढे आणलाय. नाव आहे तेजस. तेजस आज कशा प्रकारे बॅटिंग करेल या चाफेवाडी चषकाच्या फायनलमध्ये ते देखील प्रेक्षकांना पाहण्यासारखे असणार आहेत. पुढचा बॉल अंकुश घरत मैदानावरती रेडी. अंकुशचा बॉल आक्रमण केलंय तेजसनं आणि तेजसचा बॉलला पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पार. 6 धावेंसाठी सिक्सर. बरोबरी कोणी करू नका, आमचं नियोजन नेहमीच बघा असतो रॉयल, आमचं नियोजन नेहमीच. सध्या स्क्रीनवरती आपण पाहिलं तर दोन्ही अँगलने दाखवण्याचा प्रयत्न केलाय कशा प्रकारे षटकार खेळलाय पहा. पुन्हा एकदा फोर्स केलं बॉलला, बॉलमध्ये ताकद त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि स्पेशालिटी या डीपीएन लाईव्हची आहेत. दोन्ही अँगलनं एकाच वेळी तुम्हाला हा ऍक्शन रिप्ले मात्र स्क्रीनवरती तुकाराम सर दाखवण्यात आलाय. 35 धावा धापलकावरती आहेत. अकुटप्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. तेजस आल्यात आणि नावामध्ये वेगानं तेजसच्या वेगानं जाण्याचा प्रयत्न त्याने देखील केलेला आहे. अंकुश ज्यानं पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला होता त्याला थोडासा अटॅक करायचं होतं म्हणून तुम्ही चांगला उल्लेख केला. लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड बॅटल मैदानावरती आहे. सध्या तेच रंगलेलं आहे मैदानावरती. पुढचा बॉल पुण्यात अंकुश. चांगला बॉल, एक षटकार आल्यानंतर 2 चांगले बॉल मैदानावरती टाकलेत. थोडा मोकळा श्वासही घेतला गोलंदाज अंकुश घरत यांनी असं म्हणावं लागणार आहे. नक्कीच. 35 याच्या अगोदर पहिला तर विदिन द स्टंप गेले होते. मागचे 2 चेंडू होते आउटसाइड द ऑफ स्टंप, थोडासा बाहेर हाताळला गेला होता आणि त्याचा फायदा अंकुश घरत यांना झालाय. पुन्हा एकदा सज्ज आहे तेजस. तेजसचा फटका, चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय, झेल संपला इंडिया. तेजसचा खेळ झाले डीजेची वेळ. सफाळ शहरचा बेवाडीच्या शकाय लई पॉवरफुल, सफाळ शहरचा बेवाडीच्या शकाय लई पॉवर. सध्या आपण आहोत भारतातील महाराष्ट्रातील पालघर जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील सफाले परिसरातील विराथन याच्या जवळपास असलेलं मैदान. सध्या चाफेवाडी चषकाची रंगलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षकांची गर्दी झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि मैदानावरती अंकुश घरच्या षटकामध्ये एक सिक्सर आल्यानंतर त्यानं मैदानावरती कमबॅक केलाय आणि 5 बॉल मध्ये तुकाराम सर फक्त 6 धावा, 2 विकेट मैदानावरती या खेळाडूने मिळवलेले आहेत. सुरुवातीला जर पहिला विकेट गेल्यानंतर एक षटकार आपण पाहिला होता, कमबॅक केला होता, 2 निर्धाव चेंडू, त्याच्याने दबाव वाढला होता, प्रेशर वाढला होता आणि त्या प्रेशर मध्ये विकेट गमावलाय तो तेजसनं. शेवटच्या चेंडूचा कॅच शिल्लक आहे. फायनलचा मॅच आहे, अंतिम सामना आहे आणि अंतिम सामना जिंकण्याचं ध्येय बाळगून एनसीसी सफाळे आणि दुसऱ्या बाजूला द्वारकामाई चिकलपाडा हे दोन्ही संघ मैदानावर दाखल आहे. शेवटचा बॉल, स्कोर आहे 35 धावा पलकावरती लगावलाय. शेवटचा बॉल, अंकुश घरत मैदानावरती रेडी आहेत. अंकुशला जशी मॅजिकल गोलंदाजी करायची होती तशी मॅजिकल गोलंदाजी त्यानं मैदानावरती हाताळलेली आहे. प्रेक्षकांच्या नजरात सध्या डीबीएनलाही आहेत आणि या मैदानावरती देखील आहेत. उलटस बॉल मिस केलं त्यावेळी चांगला बॉल. ही जोडी मैदानावरती आहे पण मिडल ऑफ द वे अंकुश घरत नेऊन थोडस कंट्रोल केले. या अंकुश नाव आहे ते अंकुश लावलाय या धावसंख्येला त्याने. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले मैदानात आणि प्रेक्षक वर्ग पहा, जिथे जागा मिळाल्या तिथे प्रेक्षक वर्ग आहेत. काही जण अगदी त्या डोंगराच्या पलीकडे जवळपास डोंगराच्या वरती बसलेले तेही मॅच आनंद घेत आहेत आणि ज्यांना जागा भेटल्यात ते तर मैदानाच्या खाली बसून सध्या मॅच आनंद घेत आहेत. ही स्पर्धा जर पाहिली तर चाफेवाडी चषक 1 नंबरची स्पर्धा आहे आणि हे पहा प्रेक्षक वर्ग आहे सध्या स्क्रीनवरती. परंतु जयेशनं 6 मॅचेस मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 11 विकेट घेतल्या आहेत. 29 डॉट बॉल, 11 ओव्हर त्याने टाकले आहेत. 3 विकेट त्याच्या नावी 2दा आहेत, त्यामुळे ते महत्वाचं आहेत आणि 12ला 4 विकेट आतापर्यंत त्याने घेतलेले आहेत. हा त्याचा आतापर्यंत बेस्ट परफॉर्मन्स आहे. बेस्ट आहे, बेस्ट. त्याला माहिती आहे फायनललाही बेस्ट द्यायचा आहे. फायनलला बेस्ट द्यायचा, रेस नाही घ्यायचा आहे, आराम नाही करायचा आहे, शिथिलता नाही येऊन द्यायची आहे. याच्या अगोदर मी 4 विकेट घेतल्यात, माझा बेस्ट द्यायचा आहे, आता बेटरही द्यायचा आहे. बेस्ट, बेटर, गुड सर्व काही आहे या मैदानावरती. आपण पाहिलं मनीलला माहिती आहे मागच्या सामन्यामध्ये एक सामना जो फसलेला होता मॅच तो मनीलने बाहेर आणून दिला होता. मनील किरण हे जोडी मैदानावरती सज्ज. 3.1 षटकाचा खेळ, 36 बेस्ट आणि बेटरचा उल्लेख केला तर इथून तुम्हाला मैदानावरती विनर व्हायचं असेल तर आता चांगली कामगिरी करायची आहे. मनील मैदानावरती मागच्या मॅच मध्ये मनीलने चांगली बॅटिंग केली होती. तो मनील स्ट्राईक एंडला आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र खेळला गेला. चेंडू मात्र निघून येतो. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर प्रोटेक्शन आहेत मात्र लॉंग ऑफ मध्ये ठेवण्यात आल्यात. एकदा मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. सिंगलच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना पाहायला मिळतात. एकूण धावा धावफलकावरती 37. रोखण्यामध्ये आतापर्यंत जयेश यशस्वी झालाय. लेन चांगले आहेत. एनसीसी सफाले संघाला मात्र जास्त चान्स देत नाहीत. चांगली गोलंदाजी, लेन चांगली ठेवतात. इथून 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 37 धावा धावफलकावरती. प्रयत्न त्या 57 आणि 67 पर्यंत जायचं आहे. 57 पर्यंत मजल मारायची आहे. फायनलचा मॅच आहे. संध्याकाळचा 17 आहे. थोडासा सूर्य अस्ताला चाललाय. ये ढलती हुई शाम कम होती रोशनी, आज की शाम किसके नाम.
एनसीसी सफाळे के नाम या द्वारकामाई चिखलपाडी कोणाच्या नावावरती आहेत सफाळे आणि चिखलपाडाचा मॅच मैदानावरती जो रंगलाय बॅक ऑफ द हँड मिस केला जयेश आले होते या पूर्ण टुर्नामेंट मध्ये या पूर्ण स्पर्धेमध्ये का त्यानं बेस दिलाय ते दाखवणारा हा निर्धाव चेंडू हाताळाय जयेशनं बेस वर्सेस बेसची लढाई आहे पहा पुन्हा 10 बॉल कशा प्रकारे टाकलाय आणि 30 आतापर्यंत त्यानं बॉल डॉट केलाय त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये हे महत्वाचं हे विशेष आहे त्यामुळे जयेशनं आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली समोर किरण गुरुद्वान सारखा एक महत्वाचा खेळाडू आहे त्याच्या अगेन्स्ट त्यानं आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळलेत पुन्हा गोलंदाज जयेश फुल टच बॉल खेळत असताना बॉलला पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पार किरण गुरुद्वानच्या बॅटमधून 4 चौकार वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदान आपण बघितलं संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आणि आता जर पाहिलं तर आता हा मॅच चाललाय फायनलचा मॅच किरण गुरुद्वान महत्वाचा खेळाडू आहे मोठमोठ्या संघांमधून खेळताना सुद्धा किरणला पण गेल्या कित्येक वेळेला पाहिलंय आणि त्याच्या अगेन्स्ट आता कस लागणार आहे जयेशचा जयेश पुन्हा एकदा सज्ज होईल कस लागणाऱ्या खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक थोडेसे थांबले होते शेवटच्या क्षणी उंच उडी त्याने मारली होती फील्ड केले गेले चेंडूला एक धाव एक रन महत्वाचे आहे या क्षणाला तुम्ही रोखलेला धावा तुम्ही केलेली फिल्डिंग ही महत्वाची ठरणार आहेत एक धाव जो एक रन आहे एक काउंट होणार एव्हरी लिटिल थिंग काउंट इन क्रायसिस याच्यामध्ये काउंट होणार आहे 3.5 षटकांचा खेळ झालाय धावा 43-43 43 धावा धपलकेवरती लगवल्यात आणि जसं म्हटलं की संकटाच्या समय तुमच्या प्रत्येक गोष्टीला तिथे काउंट केलं जाणार आहेत त्यामुळे महत्वाच्या त्याही गोष्टी असणार आहेत जयेशांना आपण पाहतात पुन्हा गोलंदाजीवरती पुढचा बॉल बॅकफुटला गेले फटक्या हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक नाही चेंडू मात्र खाली जोरमधून निघून जाईल पंचांचा सिग्नल चेंडू सीमारेषेच्या पार 1 बाउन्स येतोय हा दर्जेदार चौकार आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर रन मैदानावरती बनवलेत एनसीसी सफाळे संघानं 47 धावा 47 लॉस ऑफ 3 विकेट संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला सांगतोय मी खर सार सांगतोय मी खर आज सफाळे शहरानं चापवाडी चषक भरला एक नंबर आज सफाळे शहरानं चापवाडी चषक त्या चापेवाडी 1 नंबरच्या चषकामध्ये 1 नंबरची ट्रॉफी कोण पटकावणार प्रत्येकानं पाहिलंय स्वप्न पाहिलंय आणि त्या स्वप्नाची पूर्ती कोणाची होणार काही कांचा स्वप्न भंगही होणार कारण कोणाचं तरी एक स्वप्न पूर्ण होणार स्वप्न भंग होणार 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 47 47 धावा दाखल आहेत प्रोजेक्ट स्कोर इथून दिसतोय 59 आणि 61 मी म्हटलं ना 57 आणि 67च्या जवळ जाण्याचा प्रयत्न टीम करणार आहेत सर्वांसाठी पहिला चेंडू हो स्टँड अँड डिलिव्हर ऍक्च्युली डिलिव्हर इन स्टँड चेंडू गेलाय स्टँड मध्ये षटकार एक नंबर थँक्यू म्हणजे मी त्याच कारण म्हटलं स्टँड अँड डिलिव्हर त्याच्यापेक्षा इन टू द स्टँड डिलिव्हर इन टू द स्टँड मध्ये डिलिव्हर केलाय या चेंडूला पहिल्या चेंडूला मनीलनं अंडर प्रेशर चांगली कामगिरी मागच्या एका सामन्यामध्ये केले आणि तो आता मैदानावरती आहे पहिल्या चेंडूवरती षटकार फिल्डिंग पोझिशन सध्या शुभम गरत यांनी मात्र करताना ही स्क्रीनवरती सेट केलेली आहे त्यामुळे शुभम मनापासून आपले धन्यवाद आहेत खूप चांगल्या प्रकारचे फिल्डिंग पोझिशन सध्या स्क्रीनवरती दाखवले जात आहेत त्यामध्ये शुभमचा देखील महत्वाचा वाटा आहे धाबा फलकावरती 53 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रांजल अनंत पाटील सध्या अनंत पाटीलला माचा आनंद घेतात आणि त्यांचे सुपुत्र आहेत ते प्रांजल पाटील त्यांना मैदानावरती आपण पाहत आहेत प्रांजलला या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करायची आहेत तर दुसऱ्या बाजूला मनीलला मैदानावरती रन घ्यायचे आहेत गोलंदाज पुढे रेडी आहेत ओ द विकेटने शॉर्ट बॉल पूल केलाय हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय आणि बॉलला मात्र पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पार आणखीन एक षटकार आलाय मनीलच्या बॅटमधून 6 वाला सिक्सर थँक्यू अक्षरशः उडी मारून बऱ्याच वेळेला आपण म्हणजे त्या बॅडमिंटनच्या खेळामध्ये पाहतोय असं उडी मारून स्मॅश मारतात असा उडी मारून हा स्मॅश केलाय चेंडूला पाठवले सरळ स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर बघा उडी मारली आणि त्या चेंडूला पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर अजून एक षटकार आला तर मिलिंद किणी मराठी दणका फेम मिलिंद किणी यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅच प्राइज आहे 2 षटकार मागच्या चेंडूवरती आलेत बघा राईस झाला चेंडू
आणि उंच उंच उडी मारून या फटक्याला खेळलाय. अपना सपना मनी 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 मैदानावरती आहेत, मनील मैदानावरती आहेत. 2 षटकार आल्यात. 6 पटका खेळायचा होता अलॉंग द ग्राउंड. चेंडू चला मिड विकेटच्या रिझन मध्ये जोपर्यंत फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण. एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय. धावा झाल्या धाबल कवरती 60 धावा धाबल कवरती आहेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. धावा आहेत धाबल कवरती 60 धावा धावलक्यावरती लगावलं गेलं. प्रांजलला मैदानावरती आपण पाहतात आतापर्यंत त्यानं या षटकामध्ये 13 रन खर्च केले. 3 बॉल त्यांना मात्र मैदानावरती हाताळल्यात. किरण गुरुद्वारनं 5 चेंडूमध्ये 11 धावा बनवल्यात आणि मनिलनं एका बाजूने आपण पाहिलं तर मनिलनं चांगली बॅटिंग केली. 5 मध्ये 14 धावा त्याने बनवलेल्या आहेत. स्ट्रायकिंगवरती किरण गुरुद्वार आहेत. गोलंदाज पुढे प्रांजल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपण पहिलं धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न. धावचीची संधी मैदानावरती निर्माण झाल्यात. पंचाने तर सांगितलंय वाईड बॉल एक्स्ट्रा बॉल आता मैदानावरती हाताळला गेलाय. वाईड आलाय आणि वाईड वरती आपण पाहिलं तर फलंदाज रनआउट झालाय. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज तंबूच्या दिशेने कोण मनील बाद झाल्यात. गरज नव्हती त्यावेळेला. हा विकेट जो आलाय ना तो मोमेंटमला ब्रेक करणार आहे. वाईट आलाय ना वाईट तो मोमेंटम चौकार षटकाराचा जो मोमेंटम चालला होता त्या मोमेंटमला एक ब्रेक येणारा हा चेंडू हाताळला गेलेला होता. प्रांजलचा वाईट चेंडूचा इशारा होतोय. मनीलचं बाद होणं या क्षणाला कदाचित तो येशील. 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. किरण गुरुद्वानं स्ट्राईक केला आहे. अजून किमान 10 धावांची अपेक्षा टीम करतोय. एनसीसी सफाळे हे वॅगनविल मनीलनं धावा केल्या होत्या. ते मिड विकेटला आणि स्क्वेअर लेगला 2 षटकार मनीलच्या बॅटमधनं आपण पाहिले होते. अजून किमान 10 धावांची अपेक्षा करतोय. किमान ते 70 धावांची वेस ओढण्याची आहेत. शक्य झालं 75 पर्यंत जायचं आहे तर विदिन 65 रोखायचं आहे. प्रांजल पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. ट्रॅक करून खेळा. ऑन साईडला चेंडू जातो. वाईट लगवला क्षेत्ररक्षक फेकाड्या चेंडू परत बोललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकच धावे चेंडू होते. मी म्हटलं ना तो जो मोमेंटम चालला होता चौकार षटकार त्या मोमेंटमला केले ब्रेक. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. धावा धाबलकवरती 62 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 4.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपला गेला. 2 बॉलचा खेळ जुनी मैदानावरती यांना बाकी आहेत. हे 2 चेंडू कशा प्रकारे मैदानावरती हाताळले जातील तेही पाहण्यासारखं असणार आहेत. 62 ला 4 विकेट एनसीसी सफाळे संघाच्या पडलेल्या धावसंख्या पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल मोठा बटका खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. त्या ठिकाणी धावचीची संधी. रन 62 ला लगावलाय. हा 5वा गडी मैदानाच्या बाहेर गॉम. हा प्रेक्षक वर्ग आहे मैदानाच्या चारही बाजूने सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही कॅमेरामॅन सध्या खूप चांगलं टेलिकास्ट करतात. खूप चांगलं कॅमेरा वर्क करतात आणि प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा मात्र महत्वाचा केंद्रबिंदू आतापर्यंत राहिलेला आहे. शेवटचा बॉल मैदानावरती शिल्लक. शेवटचा बॉल आक्रमण त्याच्यावरती हल्ला बॉल मैदानावरती केला आणि बॉलला पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पार. किरण मैदानावरती आक्रमण केलं. त्यानं रन केल्या आणि धावफलकावरती धावा लगावल्यात. त्या 68 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात आणि मॅच जिंकण्यासाठी फायनलची मॅच जिंकण्यासाठी दुसऱ्या इनिंग मध्ये द्वारकामाई चिखलपाडा संघाला बनवायचे आहेत 69 धावांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर 71 धावांचा पाठलाग झालाय आणि तेही लक्ष आहेत. 4 षटकामध्ये 71 धावा आणि तितकी क्षमता चिखलपाडा टीम कडे देखील आहे. त्याच्यामुळे त्यांना बॅक टू बॅक असा सामना खेळावा लागणार आहे. मागच्या सामन्यातला थोडासा फ्लॅशबॅक मध्ये जाऊन विचार करावा लागणार. स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. उमेशच्या धावाही आपण पाहिल्या. किरणचा खेळही पाहिलाय. अंकुशनं केलेल्या 2 षटकाचा आपण खेळ जयचा देखील पाहिलेला आहे आणि अंकुशचा जे षटक आलं होतं ज्याच्यामध्ये विकेट आले ते वॅगनविल एनसी सफाळ्याने केल्या 68 धावा 5 षटकांच्या खेळाच्या मध्ये आपण पाहिलं तर 6 मोठे फटके आपण पाहिले होतं. 2 स्क्वेअर लेगला, 1 फाईन लेगला पाहिलाय, 1 बिहाइंड द विकेट. चेंडू गेला होता आणि समोर स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट आणि कव्हरच्या दिशेनं चौकार. एक इनिंग संपले. दुसरी इनिंग धमाकेदार येऊ शकते आणि त्याच्या तितकी क्षमता खऱ्या अर्थानं चिखलपाडा टीम कडे आहे. येऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदल होईल. प्रमोदजी शेडगे पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील. धन्यवाद. खऱ्या अर्थानं खूप चांगल्या प्रकारच्या ही दुसरी इनिंग मैदानावरती कशा प्रकारे रंगणार आहेत त्याचं धावतं समालोचन घेऊन पुढे प्रमोद शेडगे सरांचा एक गोड आवाज आहे. तो गोड आवाज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकणार आहात. परंतु या ठिकाणी समालोचन करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल प्रणयजी पाटील आणि संपूर्ण चाफेवाडी टीमचा मनापासून आभार असणार आहेत. आमच्या जोडीनं
या आपण स्वागत सन्मान आजच्या दिवसाकरिता ज्यांनी वेळ दिला या स्पर्धेला त्यांचं धावतं समालोचन आपण ऐकलं. तुकारामजी मांगेला यांचं या आपण तुझे स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या लवकरात लवकर 6:36 खास करून फार इम्पॉर्टंट टाइम आहे आणि या पण तुकाराम जी मांगेला यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. सुरेंद्र गरत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. क्रिकेट समालोचक तुकाराम मांगेला, प्रमोद शेडगे आणि धनंजय पाटील क्रिकेटच्या मैदानावर केवळ खेळच नाही तर या पण स्वागत सन्मान करूया. प्रवीण थोड्या वेळात आम्हाला नक्कीच दर्शवतील आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करणार आहोत. अतिशय सन्मान चिन्ह जरा टाळ्यांचा गजर येऊ द्या व्यासपीठावर. आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी आयोजित चापेवाडी चषकामध्ये आपण अमूल्य वेळ दिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि धनंजय पाटील या आपण सुद्धा यायचं आहे. आपल्याला यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येईल आणि मी विनंती करेन तर या धनंजय पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन शुभम घरत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते शुभम घरत या आपण यथोचित स्वागत सन्मान करूया धनंजय पाटील यांचं. आज विनय किनी यांनी सुद्धा प्रभावित केलंय तिसऱ्या कॅमेरा सहित आणि प्रवीण पाटील मास्टर माइंड आहेत. विनय किनी त्यांचं खूप खूप धन्यवाद. धनंजय पाटील आपण पाहतायत त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. साईराज भोईर यांनी जर लगातार 3 षटकार 3 बॉल मध्ये जर ठोकले तर शैलेश निवळ यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज, मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. लेट्स सी स्टार्ट टू प्ले. या वेळेला ऑफसाईडला पहिलाच धमाकेदार कणखर षटकार जगदीश पाटील यांच्या स्वागतासाठी आणि सांगतायत टायगर अभि जिंदा आहे म्हणजेच एका हाताने झेल टिपला आणि सांगतायत अजून सुद्धा मी क्रिकेट खेळू शकतो. काय फटका खेळला होता जबरदस्त. दशरथजी गरज निरंजन पाटील यांच्या स्वागतासाठी, कैलासजी गरज महेशजी गरज यांच्या स्वागतासाठी हा षटकार यावेळेला ठोकला. तर थँक्यू व्हेरी मच तुकारामजी मांगेला आणि धनंजय पाटील आपण आलात अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. पहिल्याच बॉलवर षटकार कणखर पाहायला मिळाला. साईराज भोईरची हीच ताकद नजाकत आपल्याला पाहायला मिळते. द्वारकामाई चिखलपाडा टीमचा एक बेताज अप्रतिम ऑफ साईडला तेजस चव्हाणचा हा चेंडू रिस्पेक्ट दिला. मनील पुढे सरसावतोय उर्फ बंटी. आज बंटीने पुन्हा एकदा क्लास दाखवला आणि फिल्डिंग मध्ये दर्जा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. एनसीसी सफाळे म्हटलं तर बंटी दादा म्हात्रे यांनी या संघाची बांधणी केली. बांधणी केल्यानंतर भरपूर समस्या आल्यानंतर सुद्धा एकजूट कसं राहावं हे बंटी दादा यांनी या खेळाडूंना सांगितलं की या क्रिकेटच्या खेळामध्ये राजकारण करू नका. हे त्यांचं ब्रीदवाक्य सातत्याने पाहायला मिळालं. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू केला गेलाय. पंकज पुढे सरसावले, अंडर प्रेशर आहे यावेळेला आपण पाहतायत आणि जबरदस्त 2 रन्स मिळत असताना स्वप्नील गेल्या मॅचचा हिरो काय जबरदस्त बॅटिंग केली होती. कारण म्हणतात ना परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुम्हाला जरूर दाखवावा लागतो. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. सातत्याने जर तुम्ही भूतकाळ हा माइंड मध्ये ठेवला तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो. या बॉलची एजंट टेकन फलंदाज बाद होताना विनायक पाटील बाबू यष्टांच्या पाठीमागे कोणतीही चूक करणार नाहीये कारण मार्गदर्शन कोणाचं आहे बंटी दादा यांचं आहे. आणि यावेळेला आपण पाहतायत फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल 9 वर पहिला धक्का बसतोय. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. मी आदरणीय सन्माननीय संदीपजी भोईर साहेब आणि दिलीपजी किनी साहेब यांना विनंती करेन प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. समोरच अक्षय पाटील यांना आपण पाहतायत, शशिकांतजी घरत यांना आपण पाहू शकाल. हे संपूर्ण मांदियाळी कौशिक किनी यांचं सुद्धा खूप योगदान. प्रणय पाटील, किरण घरत यांना सुद्धा आपण पाहतायत. बॅटची एज अँड टेकन 9 वर पहिला धक्का. चला वेळ कौशिक किनी आणि कुणाल घरत एवन जोडी, एवन ब्रँडेड जोडी असं म्हणायला हरकत नाहीये. कैलासजी घरत, दशरथजी घरत, निरंजन पाटील, जगदीश पाटील, महेश घरत त्या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम. दत्तात्रय पाटील साहेब आमच्या व्यासपीठावर आहे. आज पाटील परिवार, अक्षय पाटील, प्रणय पाटील
आणि त्यांच्या बहीण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. संपूर्ण महिला वर्ग, नारी शक्तीला सलाम. चापेवाडीच्या या संपूर्ण लाडक्या महिलांना मानाचा मुजरा आहे. 5वा बॉल घेऊन चांगला बॉल होता ऑन साइडला. प्रांजल यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 रन तर जरूर मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10. 5 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 69चं टार्गेट, 69 धावांचं टार्गेट यावेळेला सेट करण्यात आलंय. साईराज भोईर यांच्यावर परिपूर्ण दारोमदार आहे. ऑन साइडला का मी उल्लेख केला होता, परंतु या वेळेला शुभम पाटील शेवटच्या अखेरपर्यंत एक्झॅक्टली त्यांचं रिॲक्शन काय बोलतं. शुभम पाटील त्या ठिकाणी रिॲक्शन, आणि ते स्वतः सांगतायत आउट आहे, परंतु चेक करूया. क्रुशल मोमेंट आहे. रफ अँड टफ सामना आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याकडे टेक्नॉलॉजी सुद्धा आहेत, तर या आपण चेक करूया. प्रवीण पाटील आहेतच मास्टर माइंड, आपण चेक करीत आहोत. आणि इथे आपण पाहताय शुभम पाटील शेवटच्या क्षणाला वन ऑफ द बेस्ट फिल्डर. असं वाटलं होतं की शुभम पाटील चेंडूला ह्या वेळेला जरूर फेकतील आतमध्ये, परंतु काय कंट्रोल. वन ऑफ द बेस्ट कॅच आपण पाहतायत. या अगोदर शिखर किनीने जबरदस्त लव बॉईज डोंगरी टीमच्या खेळाडूने जबरदस्त कामगिरी केली होती. सेलिब्रेशन टाइम साईराज भोईरला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन झाल्यानंतर ही सेकंड विकेट डाऊन गॉन. क्रिकेटचा सामना आला रंगात चापेवाडीच्या मैदानात. जल्लोष करते मैदानाला चौकार आणि षटकाराला. जल्लोष करते मैदानाला चौकार आणि षटकाराला. गावलं हाय बरोबर सार गावलं. अतिशय सुंदर विनायक किरे यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. आणि हे टायटल क्रिकेट समालोचक आपण पाहू शकतायत. क्रिकेटच्या मैदानावर केवळ खेळच नाही तर समालोचनानेही रंगत येते. आणि या सर्व काही गोष्टी आमचे जे फॅन फॉलोविंग आहेत त्यांच्याकडून हे सातत्याने पाहायला मिळतं. मान्या पॅकरचे रोहित त्यांच्याकडून आपण पाहताय. जर जयेश गरत अर्धशतक झळकावतोय तर 1000 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ते थोड्याच वेळात आपण त्या गोष्टींकडे जाणार आहोत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिस टायमिंग स्ट्रोक प्रांजल पाटीलचा, परंतु या वेळेला चेंडू थांबण्याचं नाव घेणार नाहीये. चेंडू निघून जाईल 4 धावन करता. चौकार. आज सफाले शहरानं चापेवाडीचा चषक भरला 1 नंबर. आज सफाले शहरानं चापेवाडीचा चषक भरला 1 नंबर. थँक्यू. काय जबरदस्त यावेळेला चेंडूला फॉलो केलाय रोहित चौधरी आणि साहिल मांगेला. केवळ मांगेला आणि प्रवीण पाटील डिबे यांची ही लाईव्ह स्टारकास्ट टीम आपल्याला पाहायला मिळते. दिलीपजी गिनी साहेब मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. अप्रतिम चांगला बॉल होता. प्रांजल पाटील सेन्सिबल बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. सुनीत चव्हाण पुढे सरसावतोय, सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप करतोय. चांगली फिल्डिंग. 1 रन मिळेल. पंकज पाटीलने आज जे प्रभावित मारे केलेले आहेत, अक्षरशः त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराटन संघाच्या फलंदाजांना परिपूर्ण जखडून ठेवलं होतं. हाच तो गोलंदाज पंकज पाटील. चांगला बॉल होता. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न बिटवीन द गॅप मध्ये तेजस चव्हाण मात्र पुढे सरसावतील. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपण पाहतायत 16 या धावसंख्येवर 16 लॉस ऑफ 2 विकेट. चापेवाडी चषक 43 वर्षांची परंपरा. आणि आपण समोरच बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखंड भारत, हिंदुश्री कुणालदादा पाटील यांचं कटआउट्स. त्यानंतर बंटीदादा म्हात्रे, आर्य ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर, सफाळीचे दिलोकी धडकन आणि कामनीश दादा राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी तो बॅनर्स आपल्याला पाहायला मिळते. तिन्ही त्रिमूर्ती आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने खूप कॉपरेट करत असतात या सफाळी विभागामध्ये. आजच्या दिवसात आईस्क्रीम वितरित करणारे नेहमीच प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण सातत्याने पाहिलं. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय. सरळ चेंडूला पाठवलाय जयेश गरजच्या बॅट मधून. ब्रँडेड चौकार. 4 गुड शॉट. $392 चौकार पाहायला मिळतोय.
हम भी किसी से कम नाही हे म्हणत असताना जयेश घरत ऑन साईडला खेळले गेले. सामना बॅलन्सिंग आहे. इथून मात्र आपण पाहत आहेत फिल्डिंग चांगली राहिली, थोडेसे फंबल झाले परंतु अप्रिशिएट केलं पंकज पाटील यांनी. हेच खूप महत्वाची भूमिका असते जेव्हा क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही एकमेकांना कॉपरेट करतात, एकमेकांना मतभेद करत नाहीत, एकजूट राहतात, युनिटी स्ट्रेंथ ठेवता आणि अशा वेळेला तुम्ही मुळीच राजकारण क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच करू नका, कारण हेच तुमचं वय आहे क्रिकेट खेळण्याचं. जर इथे राजकारण आलं तर नक्कीच विनाश झाला हे पक्का आहे 100%. 18 बॉल 47 ची आवश्यकता असेल. लवकरात लवकर क्विकली आपण स्पीडअप करत राहा गेम, कारण घड्याळ जवळजवळ 6:30 वाजलेत. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, कॅन्डीला देव संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चाकरवाडी चषक भरलाय एक नंबर. थँक्यू. यावेळेला आपण पाहतायत क्रिकेटच्या मैदानावर केवळ खेळच नाही तर समालोचनानेही रंगत येते. आणि मीच माझा उल्लेख करत नाही तर प्रत्येक समालोचकांच्या दमदार आवाजात समालोचन म्हणजे उत्कंठा, थरार आणि जबरदस्त विश्लेषणाचा मिलाफ. त्यांच्या शब्दांनी सामना अधिक जिवंत आणि रोमांचक होतो. क्रिकेट लेजंड्स पॉवरफुल कॉमेंट्री यांनी मात्र आपण सातत्याने पाहिलंय. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि यावेळेला आपण पाहतायत वेदाक्षी किनी आणि अक्षय पाटील. ह्या वेळेला आपण पाहतायत वेदू एक क्यूट बेबी आपल्याला पाहायला मिळते. तर इथे जयेश घरतला परतावा लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेने. 22ला 3 धक्के बसले गेलेत. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक गोष्ट अद्यावत होईल. येणाऱ्या कालावधीमध्ये डीबीएन लाईव्ह अजून फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी घेईल, कारण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. आमच्या प्रेक्षकांना काय हवं असतं, इंटरनॅशनलमध्ये ज्या थेट प्रक्षेपणाची आपण सातत्याने चर्चा करत असतो ती चर्चा मात्र या ठिकाणी रंगली, यात तीळ मात्र शंका नाही आहे. प्रवीण पाटील हॅट्स ऑफ. तर संतोष गावत, टेंबी खोडावे यांनी आपल्याला पाहायला मिळतं की कुणालदादा पाटील यांच्याबद्दल थोडासा 4 ओळी लिहिलेल्या आहेत. कुणालदादा पाटील हिंदुश्री, चेहऱ्यावरती स्मित हास्य, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, दानशूर व्यक्तिमत्व, सर्वांशी राहतात प्रेम आणि गोडीने, स्वभाव त्यांचा एकदम प्रेमळ आणि साधा, असा आमचा मांडे गावातील कुणाल दादा. एकदा जोरदार टाळ्या संतोषजी गावड यांच्यासाठी. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही चांगलं कार्य करता त्यावेळेला मात्र तुम्हाला ऑटोमॅटिकली काही लेखक मात्र अद्यावत करत असतात आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं. जसे बंटी दादा यांच्याबद्दल सातत्याने आपण टेंबी खोडावेच्या स्पर्धेमध्ये ते लेख आपल्याला पाहायला मिळाले, आम्ही ते वाचून सुद्धा दाखवले. आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय संपूर्ण ही चापेवाडीची ग्रामस्थ मंडळी, विरातन बुद्रुकची ग्रामस्थ मंडळी आणि खराटताऱ्यावरून आज मिलिंदजी किनी यांचं मेजवानी आज सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. अल्पेश दादा भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकता, ज्यांनी टी शर्ट जर्सी या स्पर्धेला अंकुश भोईर आणि अल्पेश दादा भोईर यांच्या माध्यमातून 22ला 4 धक्के बसलेत. परंतु इथून विंकुश मात्रे कदाचित माझ्या मते थोडासा टॉस जिंकल्यानंतर त्याचा फायदा हा एनसीसी सफाळी टीमला मिळाला, कारण त्यांनी उजेडात बॅटिंग केली आणि त्यांना कणखर बॉल दिसत होते, हवेचा झूत थांबला नव्हता आणि त्यामुळे दमट वातावरण झालं नव्हतं. हा इफेक्ट असतो टॉस जिंकल्यानंतर. जेव्हा 5:44ला कुणालदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस झाला, बंटीदादा मात्रे त्या ठिकाणी होते, संपूर्ण मान्यवर मंडळी आपण पाहताय, रमणीकजी घरत होते, मिलिंदजी किनी साहेब होते आणि संपूर्ण जी मंडळी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या साक्षीने महेंद्र पाटील सर असतील, त्यानंतर अजय किनी होते, संपूर्ण जी मंडळी होती त्यांच्या साक्षीने टॉस झाला. तिथेच त्यांना निर्णय हा घ्यायचा होता कदाचित बॅटिंगचा, परंतु इथे आपण पाहताय जर तरला थारा नाहीये. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा उसी घेणार आपल्याला पाहायला मिळतोय, कारण टॉस सुद्धा फार मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट पाहायला मिळतो. बावीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतायत. यावेळेला ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. अजून इथून सामना बॅलन्सिंग आहे. इथून 2 षटकार जर आले तर या सामन्याचं पुन्हा एकदा पुनरागमन होऊ शकेल या संघाचं द्वारकामाई चिखलपाडा, कारण प्रांजलकडे ते पोटेन्शियल आहे. प्रांजलला जर जास्तीत जास्त स्ट्राईक मिळते, करण सारख्या फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक तर मिळतेच आणि या दोन्ही फलंदाजांनी जर पार्टनरशिप बिल्ड केली तर डेफिनेटली इथे मात्र सामना रंगण्याची दाट शक्यता वर्तवली जाईल, यात मात्र शंका नाहीये. 35 धावांचं अजून 45 धावांचं लक्ष्य 13 बॉलमध्ये.
ऑन साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सुनीत चव्हाण मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या द्वारकामाई चिखलपाडा या टीमची 25 वर जाऊन पोहोचले गेले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगली मेहनत घेऊन या स्पर्धेला ज्यांनी सजवलं ते आमचे लाडके आयोजक नियोजक पाहायला मिळत आहेत. 42 वर्षांची परंपरा यंदाच्या वर्षात ती 43 वर्षामध्ये येऊन टिपले गेले आणि बंटीदादा म्हात्रे यांची स्माईल बघा अप्रतिम पाहायला मिळते. मिलिंदजी किने यांची स्माईल आपण पाहताय. त्यांच्या सुपुत्राचं सुद्धा लग्न विवाह सोहळा लवकरच येतोय आणि जवळजवळ ती डेट आहे 13-14 एप्रिल 2025 मध्ये. हे सर्वांना त्याने जरूर निमंत्रण केलंय. जरी प्रत्येकाच्या घरी ती लग्नपत्रिका पोहोचणार नाही परंतु त्यांनी शब्द सुमनांनी मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळतं की आमंत्रण केलेलं आहे. आणि लवकरच सापेवाडीचे 2 अनमोल रत्न हे सुद्धा मात्र संसाराला सुरुवात करणार आहेत. कदाचित पुढच्या वर्षात वेळ देतील का हा सुद्धा प्रश्नचिन्ह असणार आहे. ऑन साईडला खेळले गेले परंतु ते त्यांच्या रक्तात आहे. शुभम पाटील फॉर फिल्डिंग एक्सलंट. काय हेअरस्टाईल आपल्याला पाहायला मिळते. एक न्यू लुक शुभम पाटील हॅलीचं आपण पाहू शकाल. आणि 25 ला 5 धक्के बसले गेलेत. आता थोडीशी आशा उमेद जी आहे ती थोडीशी जागी राहील का. प्रांजल यांच्या बॅटिंगला ते प्रोत्साहित करतील का पाहायचं आहे. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. 25 ला 5 धक्के 69 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर ऑस्ट्रमच्या थोडंसं बाहेर स्वप्नील पांडेने जी प्रगती केली ना ती अप्रतिम. यंगस्टार चषक माकणीच्या स्पर्धेपासून या गोलंदाजाने 6 विकेट्स घेतले होते. जर जयेश यांनी षटकार जर ठोकला तर आकाश भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. अतिशय चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. स्वप्नीलची एक लेंथ आणि लाईन खूप चांगली आहे. तो ऑफ्टमच्या बाहेर चेंडू या वेळेला जास्तीत जास्त डिलिव्हर करताना पाहायला मिळतो. पहा त्याच्या चेहऱ्याकडे पाहून वाटणार नाही की हा चांगला एक गोलंदाज आहे परंतु चेहऱ्याकडे जाऊ नका त्याच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. त्याच्याकडे एवढी गुणवत्ता ठासून भरले की सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग सादर आणि मान परंतु त्याच्या गोलंदाजीत उच्च विचार आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल होता. सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडला होता. विनायक पाटील बाबूने काही रिॲक्शन दाखवलं नाही. सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. अजून बंटीदादा म्हात्रे यांनी संकल्पना आणली आहे की सफाळे मर्यादित बिग बॅश सफाळे धमाका 16 टीम पाहायला मिळतील. 7-7 षटकांचे सामने हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याची अनाउन्समेंट लवकरच डेटची होईल आणि एक चांगला धमाका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऐन वेळेला दोन्ही फिल्डरला चेंडू बीट करत निघून जातोय. 4 धावांकरता मेल चौकार नशिबाचा चौकार. कशी आली हो फळाला तो बापाचा बाप वाख शिवबा जन्मला तो बापाचा बाप. संघाची धावसंख्या 30 ला 5. लवकरच येते शिवजयंती 19 फेब्रुवारी आणि संपूर्ण शिवभक्त त्या तयारीला लागलेले आहेत. म्हणतात ना सूर्यनारायण देव उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. अशा या श्रीमंत योगी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. तर या प्रेक्षक वर्ग आपण पाहतायत ज्या पद्धतीने आमचे कॅमेरामॅन रोहित चौधरी आणि साहिल मांगेला पाहतायत जे प्रेक्षक वर्ग अतिशय. दिलीपजी किनी साहेब त्या ठिकाणी आहेत. मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष विनायक किनी यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहे. नवनाथ पाटील प्रेक्षक म्हणून बनले गेलेत ते सुद्धा पाहायला मिळत आहेत. हे आमचे भावेशचे नैतिक आईस्क्रीम मोजिटो आणि संपूर्ण हे प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिलीपजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष आणि त्यांचं या ठिकाणी वेलकम आहे. दरम्यान आपण पाहिलं तर चेंडू निघून जाईल पंकज पाटील. आता रिलॅक्स झालेत एनसीसी सफाळे. कदाचित बंटी दादा म्हात्रे यांचे पायगुण या संघाला सुद्धा भावले असतील ह्यात ती मात्र शंका नाही. परंतु बंटी दादा नेहमीच क्रेडिट कधीच घेण्याच्या प्रयत्न नसतात तयारीत नसतात कारण ती त्यांची मेहनत आहे. कोणाची तर खेळाडूंची हे सातत्याने पाहायला मिळतात. आणि इथून सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. 32 वर 5. सुनीत चव्हाणने गेले काही दिवसांमध्ये जो इम्प्रोव्हायझेशन केलंय ते अप्रतिम पाहायला मिळतं. भावेश भोईर जलसार यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 500 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करत आहे. खूप खूप धन्यवाद. अगदी थोड्याच वेळात आपण पाहताय चॅम्पियन्स बनण्याच्या दृष्टिकोनातून एनसीसी सफाळे टीम आगेकूच करत असताना पाहायला मिळते. 6वा धक्का बसतोय
69 धावांचा पाठलाग करताना 37ची अजून सुद्धा आवश्यकता. 3 बॉलमध्ये 37 रन हे सामन्याचं समीकरण. अक्षय पाटील, प्रणय पाटील, चापेवाडी मंडळाचे संपूर्ण सदस्य या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करेन की आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण समालोचनाची संधी तुम्ही प्राप्त करून देता. त्यामध्ये दत्तात्रय पाटील साहेब यांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. शशिकांत घरत असतील, निरंजन पाटील, दशरथजी घरत, कैलासजी घरत, महेशजी घरत, जगदीशजी पाटील, संपूर्ण सुरेंद्र घरत असतील, प्रणय पाटील आणि त्याचप्रमाणे अक्षय पाटील, एवन ब्रदर्स ब्रँडेड जोडी आणि त्यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आहे की सातत्याने आपण समालोचन करण्याची संधी प्राप्त करून देता आपल्या स्पर्धेमध्ये. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आहे. 33ला 6 आणि हळूहळू विजयाचा सुगंध आणि विजयाची नौका ही मात्र किनाऱ्यावर लावत असताना NCC सफाळे टीम आपल्याला पाहायला मिळते. प्रांजलने चांगले प्रयत्न केले होते परंतु त्याला नॉन स्ट्राईक एंडलाच ठेवलं. स्वप्नील पांडे पुढे सरसावत आहेत आणि चांगला झेल टिपला. 7वा धक्का आणि अशा प्रकारे आपण पाहतायत जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहू शकतायत. एक शेवटचा बॉल शेवटचा बॉल आणि विजयाचा आता सुगंध दरवळत असताना विजयाची नौका ही किनाऱ्यावर लावली जाईल. जरी द्वारकामाई चिखलपाडा टीम या क्रमांकावर सॅटिस्फाईड असतील, सैराज भोईर यांचं रिॲक्शन आपण पाहतायत, एक्सप्रेशन विंकोजी म्हात्रे साहेब यांचं सुद्धा आपण पाहतायत जे एक्सप्रेशन आहेत की सॅटिस्फाईड आहोत आम्ही. कारण आयुष्य हे समाधान शोधण्यासाठीच आपण व्यतीत करत असतो. जे मिळेल त्याच गोष्टीमध्ये आपण समाधान राहिलं पाहिजे तरच तुम्हाला त्या आयुष्याचा खरा अर्थ समजेल. हलक्याशा हाताने चेंडूला या वेळेला दिशा देण्याचं काम केलं आणि अशा प्रकारे चॅम्पियन्स बनतायत NCC सफाळे चाफेवाडी चषक 2025 चा चॅम्पियन. कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन संपूर्ण खेळाडूंचं. आणि या आपण चॅम्पियन्स हे सॉन्ग ऐकूया. वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. दर वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. सांगतोय मी खरं खरं, सारं सांगतोय मी खरं खरं. आज सफाळे शहरानं चापवाडी चषक भरलाय 1 नंबर. आज सफाळे शहरानं चापवाडी चषक भरलाय 1 नंबर. वरिष्ठांची हाय आम्हाला साथ, शिरावरी हाय त्यांचाच हात. क्रिकेटचा सामना आला रंगात चापेवाडीच्या मैदानात.